नमस्कार सगळ्यांना. आम्हाला कळलं आहे की ठाण्यामध्ये आम्हाला येऊन 5-6 महिने झाले असेल, पण 5-6 महिन्यानंतर आम्हाला असं समजले की ते एक खाऊ गल्ली आहे म्हणून. कारण इथं कुठंच आम्हाला थोडं खाण्याचे पदार्थ म्हणजे गाड्या पकडा किंवा हॉटेल पकडा कमीच दिसतात. म्हणून आम्ही गेलो ती खाऊ गल्ली बघायला. सोबत काही काम पण करायचं होतं, दळण वगैरे आणायचं होतं. म्हणून म्हटलं पहिलं दळण घ्यावं आणि मग ते शोधावं की कुठे काय. तसं त्यासाठी आम्ही निघालो आमच्या बिल्डिंगच्या बाहेर. गेट वगैरे क्रॉस केला. इथे ना गाड्या ठाण्यामध्ये ना गाड्या अजिबात आहे ना थांबत नाहीत माहिती, एकमेकांकडं म्हणजे लक्ष देत नाहीत. धडाधड गाड्या हे करत असतात, चालवत असतात. बाजूला कोण आहे काय आहे याचा विचार करत नाहीत, थांबतच नाहीत बिलकुल. एवढ्या फास्ट गाड्या इथे असतात. आम्ही पोचलो, इथे दळण घेण्यासाठी पोचलो. पुढे काहीतरी कार्यक्रम चालू होता म्हणून अमित म्हणले की तू जाते का मी जाते. म्हटलं चला आपण दोघं जाऊया म्हटलं दळण घ्यायला. मग मी म्हटलं त्यांना चला आपण दोघं जाऊ. इथं बघा मस्त असा कार्यक्रम चालू होता देवाचा. छान वाटत होतं ऐकायला. एरवी इथे एवढा कचरा होता, आता त्या कचऱ्यामध्ये म्हणजे पूर्ण कचरा हटवून ना डेकोरेशन केलं होतं छान. दळण घेतलं आणि दळण घेऊन आम्ही निघालो. तर पुढे यांना म्हटलं मी चला आता खाऊ गल्ली शोधूया. उपास होता माझा. म्हटलं बघूया काय भूक लागली का. इथं पोचता आम्हाला उशीर होतो. इथं बघा छानपैकी अशी मोठी बिल्डिंग दिसली. म्हटलं चला एक शॉट घेऊया आपण. इथं व्हिडिओ ट्रॅफिक पण म्हणजे सिग्नल लागला होता म्हणून आम्ही थांबलो. खाऊ गल्लीमध्ये आम्ही पोचलो आहे. इथं मस्त अशा गाड्या लागल्या होत्या सँडविचच्या, पाणीपुरीच्या. ते सगळं आम्ही खाऊन, ते काय दाखवता आलं नाही मला. ते सगळं घेऊन आम्ही मग घरी पोचलो. घरी पोचता आम्हाला उशीर झाला. त्याच्यामुळे डायरेक्टली मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक करता म्हटलं चला आपण पूर्ण रेसिपी मी हिची टाकणार होती जेवणाची, पण भरपूर कंटाळा आला होता. म्हटलं जाऊ दे नको आता, म्हणून मग हेच केलं. फक्त सोयाबीनची भाजी वगैरे मी सगळी कुकरमध्येच घातली. म्हटलं पटकन होईल. त्याच्यामुळे पटापटा स्वयंपाक करायला घेतला आणि संपतोय आपला इथंच मिनी ब्लॉग. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला